अजिंक्य रहाणे अस्सल मराठमोळा क्रिकेटपटू. तो सध्या IPL स्पर्धेत KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स या संघाचं नेतृत्व करतोय. एका मराठी खेळाडूनं कोलकाता संघाचं कर्णधारपद भूषवणं ही कौतुकास्पद बाब आहेच, पण अजिंक्य रहाणे पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे खेळला त्यामुळे त्याचं अधिक कौतुक होतंय. पण अजिंक्य रहाणेची अधिक चर्चा रंगली ती सामना संपल्यानंतर, कारण तो थेट ऑस्ट्रेलियालाच भिडलाय. IPLचा दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध KKR या संघांमध्ये मुंबईत झाला. या सामन्यात KKRने प्रथम फलंदाजी करताना 220 धावांचा डोंगर उभा केला. यात अजिंक्य रहाणेने सलामीला येऊन 5 सिक्स मारत 40 चेंडूमध्ये 67 धावा केल्या. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू कॅमेरून ग्रीन याने केवळ 28 धावा केल्या. याच कॅमेरून ग्रीनला KKR संघाने 25 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतलं होतं. ऑलराऊंडर असलेल्या कॅमेरून ग्रीनने या सामन्यात गोलंदाजी सुद्धा केली नाही. KKRच्या इतर गोलंदाजांची मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्यामुळे 220 धावा करूनही KKRचा पराभव झाला. त्यामुळे ग्रीनने गोलंदाजी का केली नाही याची चर्चा अधिक रंगली. सामना संपल्यानंतर पराभवामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे नाराजही दिसला. ग्रीनने एकही षटक का टाकलं नाही असा प्रश्न विचारल्यानंतर रहाणेने हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा असं सांगत सूचकपणे ऑस्ट्रेलियन बोर्डाकडे बोट दाखवलं. यावर ऑस्ट्रेलियाकडूनही उत्तर आलंय. कॅमेरूनला पाठीची दुखापत झालेली आहे, त्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे काही काळ त्याला गोलंदाजी करणं टाळावं लागेल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. कॅमेरून सध्या भारतात आपली गोलंदाजीची तयारी पुन्हा सुरू करत आहे आणि साधारण 10 ते 12 दिवसात तो पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होईल. कोलकाता नाईट रायडर्सला याबाबत आधीच माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांना या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे असंही पुढे सांगण्यात आलं. ग्रीनच्या गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कोलकाता समोर अडचणी वाढल्या आहेत. संघ आधीच M पाथिराणा याच्या दुखापतीशी झुंजत आहे. हर्षित राणा, आकाशदीप सारखे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेत खेळत नाहीयेत. तसेच त्यांच्या महत्त्वाच्या खरेदीपैकी एक असलेल्या मुस्तफिजुर रहमानला देखील संघातून रिलीज करावं लागलं. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कॅमेरून ग्रीन किमान IPL मधील पहिल्या 4 सामन्यात गोलंदाजी करणार नाही अशी शक्यता दिसते. त्यामुळे कोलकाताच्या संघाची गोलंदाजी ही कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. यंदाची IPL स्पर्धा सुरू झाली असून 2 सामने सुद्धा खेळून झालेत. दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पडलाय. प्रथम फलंदाजी करताना दोन्ही सामन्यात 200चा आकडा पार झालाय, पण दोन्ही सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकलेत. त्यामुळे यंदाची IPL स्पर्धा खास होणार असंच दिसतंय. मात्र अशा खोऱ्याने धावा घेत असताना गोलंदाजांची जबाबदारी मात्र वाढलेली दिसून येते आणि त्यातूनच KKRची गोलंदाजी ही कमकुवत दिसल्याने अजिंक्य रहाणेने कॅमेरून ग्रीन बाबत बोलताना ऑस्ट्रेलियाकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळतं. एकूणच ही IPL स्पर्धा, रहाणेचं हे वक्तव्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.